नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुढीपाडवा स्पेशल पुऱ्या। पहा कशा टम फुगणार आणि तेलकट न होणाऱ्या आणि सुंदर अप्रतिम दिसणाऱ्या अशा पुऱ्या करायच्या आहेत। त्याच्यासाठी लागणार आहे एक भांडं घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण घालून घेऊ 1 वाटी पाणी। 1 वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि थोडीशी चमचाभर साखर। आता आपण घालून घेऊ अगदी 2 चमचे किंवा 3 चमचे असं दूध आणि घालायचं आहे चवीला अगदी चिमूटभर मीठ आणि चमचाभर तेल घालायचं आहे। ते सगळं एकत्र हलवून आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। आपल्या पुऱ्या आपल्याला टम फुगणार आणि मऊ लुसलुशीत कशा होणार हे पाहायचं आहे। साखरेने आपल्या पुरीला छान चकाकी येते आणि कलरही छान येतो। दुधाने मऊ लुसलुशीत होतात। अशा पुऱ्या आपण करून घेऊ। आता पुढची कृती पाहू। 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। आता 2 वाट्या आपल्याला पीठ घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। कोणतीही वस्तू आपण चाळून घेतलेली असते पीठ, ती चांगली असतात। कुडं किडा माकोडा असा काही असला तर निघून जातो। आता मी 1 वाटी घेतलेलं आहे, ते थोडं असं ढवळून घेते म्हणजे आपलं पाणी साखर आणि हे सगळं एकत्र होईल। आणि अजूनही 1 वाटी मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि थोडासा 2 चमचे रवा घातलेला आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं आपल्याला। थोडंसं पाणी लागलं तर वरून शिंपडत असं आपण पीठ मळून घेऊ। पीठ पातळ मळायचं नाही आहे, थोडंसं आपल्याला पुऱ्यांसाठी घट्टच पीठ लागतं, चपात्यांसारखं पातळ करायचं नाही। पीठ आणि रवा छान मुरायला आपण ठेवून देऊ 5 मिनिटं मळून पीठ आणि तेल लावून ठेवू म्हणजे आपलं पीठ सुकणार नाही। आपलं पीठ मळून झालेलं आहे। या पद्धतीत मळायचं आहे तुम्हाला पीठ। पहा, नवीन कोणीसुद्धा असं पुऱ्या करायच्या असल्या तरी पण नवीन मुलींना किंवा असं झटपट करणाऱ्यांना ह्या पद्धतीत तुम्ही पुऱ्या केल्या तर अजिबात फसणार नाही। 5 मिनिटं झालेली आहे। आपला रवा छान त्याच्यामध्ये फुलला आहे। आता गोळे करून घ्यायचे आहेत। आपण आता पुऱ्या लाटून घेऊ। मी आता 3-4 गोळे करते आणि त्याच्यानंतर पुऱ्या लाटूया। पुऱ्यांमध्ये रवा याच्यासाठी टाकायचा आहे का छान फुलतातही आणि छान क्रंचीही लागतात त्या। ह्याच्यामुळे आपण रवा टाकून घ्यायचा आहे पुऱ्यांमध्ये आणि अगदी थोडा घालायचा आहे, 2 चमचेभर छोटे टीस्पून। आता एकदा आपण तेल लावून घेऊ पोळपाटाला आणि पुऱ्या लाटून घेऊ। तुम्हाला मोठ्या पाहिजे किंवा छोट्या पाहिजे त्या तुमच्या साईजवर तुम्ही लाटून घ्या। मी इतक्या लाटून घेणार आहे आणि ह्याच पद्धतीत करणार आहे आणि जाडीला सुद्धा ह्याच पद्धतीत ठेवणार आहे। जास्त जाडही नाही पातळही नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढ्याच अप्रतिम लागतात। तुम्ही ह्या पुऱ्या बासुंदीबरोबर खा, श्रीखंडाबरोबर खा किंवा अशा बटाट्याच्या भाजीबरोबर
किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाल्ली तर ही पुरी अप्रतिमच लागणार आहे आणि छान दिसतात सुद्धा कलरबाज. आता मी लाटून घेतलेल्या आहेत 3 पुऱ्या. आता आपण तेल ठेवलेलं आहे तापायला. तेलात टाकल्या टम फुगणारी पुरी आपल्याला करून घ्यायची आहे. पहा, पुरी आपली तेलात गेलेली आहे. थोडंसं असं टच केल्याने आपली पुरी एकदम टम फुगून येणार आहे. आहे का नाही भारी ट्रिक? आणि दिसायलाही गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या एकदम सुंदर, असं बघताच क्षणी खाऊशी वाटणाऱ्या. अशा आपण तळून घेऊ सगळ्या आणि मग खायला वाढून घेऊ. अशा पुऱ्या होणार आहेत. नक्की करून पहा गुढीपाडव्याला अशा पद्धतीत पुऱ्या. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो. आणि सबस्क्राईबही करा. बाजूला बेलचं बटन आहे ते नक्की दाबा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही कशा केल्यात मी त्या शेअर करा. त्यांनासुद्धा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हालासुद्धा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. अशा पुऱ्या नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा का ह्या अशा ट्रिकनी पुऱ्या कशा वाटल्या तुम्हाला. आणि करून बघितल्यावरती नक्की कमेंटमध्ये कळवा का कशा झाल्या पुऱ्या आणि तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कळवा. म्हणजे मला समजेल तुम्हाला माझं पुऱ्या किती प्रमाणात आवडल्या. झालेलं आहे, मी 4-5 अशा करून घेतलेल्या आहेत आणि कलरही किती सुंदर असा आलेला आहे, गव्हाच्या पिठाच्या आहेत म्हणून. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी. खूप भारी रेसिपी आहे, नक्की करून पहा. बाय. आता भेटूया पुढच्या रेसिपीत. अशीच टम फुगलेली पुरी पण किती सुंदर दिसते आणि खायलाही तेवढीच अप्रतिम लागणार आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपी.